इंजिनिअरिंगमध्ये भविष्यात स्कोप असेल का? 4 वर्षानंतर इंजिनिअरिंगमध्ये मला जॉब्स मिळतील का? हा प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे. कारण आपण आज मार्केटमध्ये ऐकतो, तुम्ही आजूबाजूच्यांकडून ऐकलं असेल, की ह्या मुलाने इंजिनिअरिंग केली पण त्याला जॉब नाही मिळाला, या मुलाने हे केलं पण त्याला जॉब नाही मिळाला. मग आज आपण याचंच डिटेल एनालिसिस करणार आहोत. इंजिनिअरिंगचा 4 वर्षानंतरचा स्कोप काय असणार आहे आणि इंजिनिअरिंग तुम्ही आज 4 वर्षानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही पास आउट व्हाल, हे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये नोकरी मिळेल का, प्लेसमेंट मिळेल का किंवा पुढची तुमची लाईफ कशी असणार आहे, हे थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इंजिनिअरिंगचा स्कोप समजून घेण्याआधी ज्या मुलांची सीईटी मध्ये चांगले पर्सेंटेज आलेत किंवा सीईटी आता दिलेली आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, तुमच्यासाठी आमची पर्सनल काउन्सिलिंगची ॲडमिशन्स ओपन आहेत. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट मिळणार आहे, जी की तुमच्या कॅटेगरी, जी की तुमचे पर्सेंटाईल, तुमचे सगळ्या लाईक्स डिसलाईक्स समजून तुम्हाला दिली जाणार आहे. प्लस यामध्ये तुमचे सगळेचे सगळे फॉर्म्स मी आणि माझी टीम भरून देणार आहे. त्याच्यामुळे तुमची चूक होण्याचा इथे कोणताही संबंध नाहीये. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये 390 पेक्षा जास्त समवेअर अराउंड 390 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. यामधील आपल्याला एकच हवंय, तर ते बेस्ट कॉलेज आम्ही निवडून देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणार आहेत. आणि ऑफकोर्स 4 वर्षानंतर कोणती ब्रांचमध्ये प्लेसमेंट्स असतील, अशी ब्रांच असं कॉलेज हे आम्ही निवडून देण्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करणार आहेत. जर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की या नंबरवर व्हॉट्सअप करा, डिटेल्स चेक करा आणि किंवा तुम्ही या नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर जॉईन करू शकता. लक्षात घ्या, कॉम्प्युटर सायन्स, IT, AI अशा वेगवेगळ्या ब्रांचेस इंजिनिअरिंगमध्ये आहेत. पण पहिला प्रश्न हा पडतो की 4 वर्षानंतर इंजिनिअरिंगला स्कोप असेल का? तर इंजिनिअरिंग नेमकी काय असते लक्षात घ्या. इंजिनिअरिंग म्हणजे प्रत्येक वेळेस रिसर्च नसतं. इंजिनिअरिंग म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन करणं नसतं. आज लक्षात घ्या, तुम्ही मोबाईल वापरताय, हा मोबाईल कोणीतरी बनवत आहे, हा मोबाईल कोणीतरी विकत आहे, हा मोबाईल कुठेतरी येतोय, ह्या मोबाईलमध्ये रोज नवीन नवीन ॲप्स येत आहेत, रोज नवीन नवीन फीचर्स येत आहेत, तरी सगळी इंजिनिअरिंग आहे. आज आपण रोज नवीन नवीन घरं बांधतोय, बरोबर? असं तर नाही की घराची किंमत संपलेली आहे किंवा आता माणसांना घराची गरज नाहीये. डे बाय डे घरं लागताच आहेत. मग सिव्हिल इंजिनिअरिंगचं काम संपू शकतं का? डे बाय डे आज नवीन नवीन चॅट जीपीटी सारखे टूल्स येत आहेत, AI मॉडेल्स येत आहेत. मग मला सांग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं काम संपू शकतं का? विचार करा. आधी आपण म्हणजे आधी अजून सुद्धा कित्येक गावामध्ये मला वाटतं इलेक्ट्रिसिटी नसेल. आज आपण इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने आज अख्ख्या भारतामध्ये लाईट जातीये. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं काम संपू शकतं का? कित्येक इलेक्ट्रिकल मोठे मोठे अप्लायन्सेस आज इलेक्ट्रिकलवर वर्क करतात. मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरचं काम संपू शकतं का? तर लक्षात घ्या, डे बाय डे इंजिनिअरिंग ही पुढे पुढे जाणारी प्रोसेस आहे. इंजिनिअरिंग मध्ये काय होतं की गोष्टी अपडेट होत जातात. उदाहरणार्थ एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंगला स्कोप प्रत्येक वेळेस असतो. इंजिनिअरिंगचा स्कोप हा कमी कधी होत नाही. पण त्यामध्ये कोणत्या फील्डमध्ये स्कोप असेल हे मात्र डे बाय डे किंवा टाइम टू टाइम चेंज होत राहतं. उदाहरणार्थ तुम्ही 10 ते 15 वर्ष आधी गेलात तर आज जशी डिमांड कॉम्प्युटर सायन्सला आहे किंवा कॉम्प्युटर सायन्सचा मुलाला खूप डिमांड असते, इव्हन आज आपण मॅनेजमेंटने ऍडमिशन करून घेतो CS मिळवण्यासाठी, तसंच आधी मेकॅनिकलसाठी ऍडमिशन्स असायचे. म्हणजे मेकॅनिकलसाठी लोक 10-10 लाख रुपये भरून डोनेशन भरून ऍडमिशन घ्यायचे. याचं कारण काय होतं? कारण तेव्हा स्कोप मेकॅनिकलमध्ये होता. मग ॲज अ होल इंजिनिअरिंग जर बघितलं तर स्कोप असतोच. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात घ्या, आधीच्या काळामध्ये रेडिओ होते, बरोबर? आता मला सांगा, त्या काळामध्ये जो व्यक्ती रेडिओ नीट करत असेल, रिपेअर करत असेल किंवा रेडिओ मॅन्युफॅक्चर करत असेल किंवा रेडिओ बेस्ड कंपनीमध्ये काम करत असेल, त्याला किती स्कोप असेल? कारण रेडिओची डिमांडच इतकी होती. आता काय झालं, थोड्या दिवसानं आपण रेडिओवरून टेलिव्हिजन म्हणजे टीव्हीवर मूव्ह झालो. मग हळूहळू करत रेडिओ कमी वापरात गेले. मग त्यातल्या मग आता ऑफकोर्स तो रेडिओ जे कोणी बनवत होते किंवा रेडिओच्या फील्डमध्ये जे काम करत होते त्यांचे जॉब्स हळूहळू कमी झाले. पण त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट किंवा 10 पटीने टीव्हीचे जॉब्स ओपन झाले. लक्षात आलं? म्हणजे जर तो रेडिओ जो बनवणारा व्यक्ती होता किंवा जो रेडिओमध्ये काम करत होता, त्या फील्डचं जर त्याने ज्ञान वापरून त्याने टीव्हीमध्ये त्याने मूव्ह केलं असतं तर त्याला त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज मिळालं असतं किंवा तो त्याच्यापेक्षा पुढे गेला असता. सो स्कोप डे बाय डे बदलत जातो. आता आधीच्या काळामध्ये आपण टीव्ही म्हणजे आपलं घराचा जीव की प्राण असायचा. आज थोडासा विचार करा, आपण टीव्ही किती वापरतोय? आज आपण कंटिन्युअसली मोबाईल वापरतोय. मग एक 5 ते 10 वर्ष आधी जो कोणी टीव्ही रिपेअर करत होता किंवा जो कोणी टीव्ही प्रोडक्शन करत होता किंवा टीव्ही या इंडस्ट्रीमध्ये असायचा, त्याची काय डिमांड असेल विचार करा. पण आज काय झालं की टीव्हीची पूर्णपणे डिमांड कमी झालेली आहे आणि आज मोबाईल्समध्ये डिमांड आहे. मग जो कोणी आज मोबाईल इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असू दे, सेल्स असू दे किंवा मोबाईल इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तो आज काय आहे, एकदम त्याला स्कोपच स्कोप आहे. पण मे बी 10 वर्षानंतर नवीन अजून काहीतरी डिव्हाइस येईल आणि मोबाईलला मागेल टाकेल. म्हणजे लक्षात घ्या, इंजिनिअरिंग काय होते, डे बाय डे इव्हॉल्व्ह होत असते. उदाहरणार्थ आधी आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे IT क्षेत्रात काम करत होतो. आज भविष्यामध्ये AI येते. सो जे लोक अडॅप्ट
होतील नवीन नवीन गोष्टींना, जे विद्यार्थी नवीन नवीन गोष्टी शिकत जातील त्यांना नक्कीच स्कोप असणार आहे. मग तुम्ही कोणतीही ब्रांच घ्या, त्याला अडचण तुम्हाला येत नाही. मेकॅनिकल घेतलं तरी रोज नवीन त्याच्यामध्ये गोष्टी येत जात आहेत. CSIT मध्ये तर रॅपिडली नवीन नवीन गोष्टी येत आहेत. आज उदाहरणार्थ ChatGPT येत आहे किंवा जेमिनाय सारखे AI टूल्स येत आहेत, क्लॉड सारखा एकदम मोठं LLM मॉडेल येत आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला काय की जर तुम्ही जुनी अभ्यासक्रम करत बसलात, जुना अभ्यास करत बसलात आधीसारखं, उदाहरणार्थ आता जो एरिया आहे किंवा आता जे स्कोप असणार आहे तो AI मध्ये असणार आहे आणि तुम्ही जुनच काहीतरी करत बसलात तर नक्कीच मग काय होणार आहे की तुम्ही यामधून बाहेर पडणार आहात. सो सगळ्यात पहिली गोष्ट, इंजिनिअरिंग मध्ये स्कोप 100% असणार आहे, पण स्कोप त्यामध्ये पर्टिक्युलरली कशात आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, याचा आपण विचार केला पाहिजे आणि भविष्यामध्ये त्याच्यामध्ये कसं मला पुढे जाता येईल हे आपलं फायनल गोल असलं पाहिजे. आय होप हे तुम्हाला क्लिअर आहे. आता दादा तुम्ही समजाल की दादा मी आता JSPM सारख्या कॉलेज किंवा खूप मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये मी बघितलंय की एखादा व्यक्ती म्हणतो की माझी प्लेसमेंट झालीच नाही, किंवा एखादा व्यक्ती म्हणतो कॉम्प्युटर सायन्सला असतो पण तरी पण त्याची प्लेसमेंट झाली नाही, किंवा चांगला ब्रांच चांगल्या कॉलेजमध्ये असून सुद्धा इंजिनियर्सला नोकरी मिळत नाही. आज आपण मूवीजमध्ये बघतो, सिरीजमध्ये बघतो, वेगवेगळ्या याच्यामध्ये ट्रोल केलं जातं इंजिनियरला की त्याला नोकरी मिळत नाही असं दाखवलं जातं. पण त्याचं बॅकग्राऊंड पण एक गोष्ट असते, लक्षात घ्या. तुम्हाला जर इंजिनिअरिंगची नोकरी मिळवायची तेवढं ज्ञान तुम्हाला ठेवावं लागेल. कोणतीही कंपनी काय तुम्ही कॉलेजमध्ये गेलात म्हणून सिलेक्ट करणार नाहीये, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल, तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि मगच तुम्हाला सिलेक्ट करणार आहे. मग जर तुम्ही तेवढ्या इंटरव्ह्यूच्या कॅपेबलच नसाल तर तुम्हाला कसं सिलेक्ट करणार आहे? मग त्याच्यात इंजिनिअरिंगला दोष देता येणार नाहीये. लक्षात घ्या, जर आपण टॉप कॉलेज बघितले, उदाहरणार्थ पुण्याचे टॉप 10 to 15 कॉलेजेस, त्यामध्ये 100+ कंपनीज प्रत्येक वर्षी येत आहेत. मग जर एखाद्या कॉलेजमध्ये 100 कंपनीज येत असतील आणि तुम्हाला 50 संधी जरी मिळत असतील, उदाहरणार्थ CET आता तुम्ही 2दा दिली, एखाद्या वेळेस कमी मार्क्स आले असतील, पुढच्या वेळेस तुम्ही ट्राय केला, तसं जर तुम्ही 50 वेळा इमॅजिन करा एखादी एक्झाम देताय, सिलेबस बऱ्यापैकी सारखा असतो, 50 ते 100 वेळा तुम्ही इंटरव्ह्यूज देताय, 50 ते 100 वेळा तुम्ही एक्झाम देताय आणि मग त्यातली एक कंपनी आपण क्रॅक नाही करू शकत का? तर 100% करू शकतो. पण मुलांचं काय असतं की मुलं काय होतात, फर्स्ट इयरला ऍडमिशन होतं आणि तिथून पुढे इंजिनिअरिंगकडे लक्ष दिलं जात नाही. मग कित्येक मुलांनी 5 वर्ष 4 वर्षाची इंजिनिअरिंग 6 वर्ष लावतात. कशी देईल कंपनी जॉब? फर्स्ट इयरमध्येच 2-2, 3-3 विषय बॅकलॉग राहतात. कशी देईल कंपनी जॉब? कंपनीला जॉब देण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. पहिली गोष्ट, तुमचे कोणत्याही आयुष्यामध्ये किंवा तुमच्या या इंजिनिअरिंगच्या करिअरमध्ये बॅकलॉग नकोय. 4 वर्षाची इंजिनिअरिंग 4 वर्षामध्येच कंप्लीट झाली पाहिजे. जेव्हा ते इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काहीतरी बोलतील, इंग्लिशमध्ये तुम्हाला बोलता आलं पाहिजे, कारण शेवटी इंटरव्ह्यूज इंग्लिशमध्ये होतात. आणि त्यांची जी काही टेक्निकल हे असेल, त्यांना जर समजा पायथन आली पाहिजे, त्यांना वाटतं की तुम्हाला AI आलं पाहिजे, जे काही टेक्निकल नॉलेज त्यांना हवंय ते टेक्निकल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे, तर तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण जर तुम्ही असं म्हणताय की माझे 3 विषय राहिलेत आणि मग मला प्लेसमेंट का मिळाली नाही, तर अशी मिळू शकत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगेन, लक्षात घ्या, इंजिनिअरिंगमध्ये स्कोप असणार आहे. हे नक्की आहे की डे बाय डे तो बदलत जातो. आज या गोष्टीमध्ये स्कोप असेल, उद्या त्या गोष्टीमध्ये असेल, परवा मे बी वेगळ्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये स्कोप असेल. ते आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. एवढी गोष्ट एक लक्षात घ्या, आता इन्फोसिस, TCS एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनीज रातोरात बंद होणार आहेत का? त्या पण काहीतरी प्रयत्न करत असतील ना. ते पण AI डेव्हलप करत असतील, त्या पण कसं काय आपण पुढे जाऊ याचा विचार करत असतील. मग ते ज्या क्षणी पुढे जातील, तर ते जे काही नवीन नवीन गोष्टी शिकतायत किंवा ते जे बनवतायत ते जर आपण केलं, उदाहरणार्थ इतके दिवस TCS, इन्फोसिस, ॲसेंचर, मोठ्या मोठ्या कंपनीज काय करायच्या, ज्यांना कोडिंग येतं त्यांना हायर करायच्या. पण मे बी उद्याच्या काळामध्ये ते काय करतील, ज्यांना AI येते त्यांना हायर करतील. मग तुम्ही AI जर शिकलं तर का बरं तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळणार आहे? सो या गोष्टींचा विचार करा. स्कोप जो येणाऱ्या भविष्यात आहे त्याच्यात जर तुम्ही राहिलात, तुम्ही परफेक्ट राहिली, तुम्ही इंजिनिअरिंग व्यवस्थितपणे क्लिअर केली आणि जर तुम्ही सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या, तर तुम्हाला नक्की इंजिनिअरिंगमध्ये स्कोप असणार आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला फायदा होणारच आहे. मग कित्येक जण मला म्हणतात की मी BCA करू का, किंवा मी कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स करू का? पण एक गोष्ट लक्षात घ्या, इंजिनिअरिंग ही लेजिट डिग्री आहे. लक्षात घ्या, कोणतेही बाकी तुम्ही कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स केले, BSc इन कॉम्प्युटर सायन्स केलं, BCS केलं, काहीही केलं, तरी पण शेवटी तुम्हाला इंजिनिअरच्या हाताखालीच काम करावं लागणार आहे. कारण इंजिनिअरिंगची ॲव्हरेज पॅकेज सुरुवात हे 4 ते 5 लाखाचं असतं. BCA केल्यानंतर किंवा BSc केल्यानंतर ते 2च लाखाचं असतं आणि मग तुम्हाला पुन्हा इंजिनिअरच्याच हाताखाली काम करावं लागतं. मग त्याच्यापेक्षा तो 4 वर्षाची डिग्री घेऊन एक लेजिट इंजिनियर बनून चांगला आपल्या याच्यामध्ये स्कोप शोधून आपण का बरं चांगलं पुढे नाही जायचं? सो माझा प्रत्येकाला सल्ला असेल की दुसरं कोणतंही कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स करण्यापेक्षा इंजिनिअरिंग ॲज अ डिग्री तुम्ही सिलेक्ट करा. जेवढं चांगलं कॉलेज मिळवता येईल तेवढं
तेवढं चांगलं कॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर संधी मिळतील, चांगलं एन्व्हायरमेंट मिळेल आणि तुमची प्लेसमेंट हमखास तिथून होणारच आहे. आणि नवीन नवीन गोष्टी शिकायची तयारी ठेवा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ॲटलिस्ट थंब द्यायला विसरू नका. कमेंट सेक्शनमध्ये थँक्यू जरी पालकांना समजा लिहिताना अडचण येत असेल तर थंब जरी तुम्ही कमेंट केला, आपण व्हॉट्सअपला जसा थंब पाठवतो तरी मला तुमचं नाव दिसतं, लक्षात येतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे आणि याच्यावर अजून कोणते असे तुमचे टॉपिक्स आहेत जे मी कव्हर केले पाहिजेत तुम्हाला वाटतायत ते मला कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.